बघायला रे काला हा पूर्ण ह्याला गेला तिथे देऊळ याला जरा नमस्कार. श्री महापुरुष देवस्थान मंडळाचा मी अध्यक्ष आणि हे माझ्याबरोबरचे सगळे माझे सहकारी सदस्य. आम्ही गेले 4 वर्ष हे वेगवेगळ्या मंदिराच्या प्रतिकृती बनवणं हे आम्ही इथे करतो आहे. पहिल्या वर्षी आम्ही जी प्रतिकृती तयार केली ती चंडिका मंदिराची प्रतिकृती तयार केली. त्यानंतर आम्ही महाबळेश्वर मंदिराची प्रतिकृती तयार केली. गेल्या वर्षी आम्ही आपले मारुती देवस्थान दापोली शहरातील मंदिर आहे त्याची प्रतिकृती केली. आणि यावर्षी आम्ही दालगाव भैरवनाथ मंदिर दालगाव या मंदिराची प्रतिकृती करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि हे सर्व करत असताना यातला एकही कलाकार आमच्या वाडी सोडून दुसरं कुठलाही नसतो. आमची मुलं जी तिथं सगळं तयार करत असतात ती दिवसभर वेगवेगळ्या कामात वेगवेगळ्या ऑफिसला किंवा वेगवेगळे धंदे आहेत त्यांचे ते सगळे रात्री आल्यानंतर 8 वाजता सगळे आपली कामं आटपून इथे येतात. ते रात्री 2-3 वाजेपर्यंत काम करत असतात. आम्ही दसऱ्याला या कामाचा नारळ वाढवतो आणि त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवसापर्यंत हे काम सतत चालू असतं. यावेळेला जेव्हा आम्ही भैरी देवस्थानचं करायचं ठरवलं थोडंसं काम अवघड होतं, बिलमध्ये होतं आणि सगळ्या ह्याच्यात होतं. खर्चाचा पण प्रश्न होता. तरीही आम्ही जे आमचे कलाकार मुलं आहेत त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला खर्चासाठी कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही, तुम्ही करा. परंतु पावसाचंही एवढं यावेळेला हे झालं की त्रिपुरीच्या 2 दिवस आधीपर्यंत सुद्धा पाऊस इथे होता. त्यामुळे आम्हाला समोरची बाजू करणं, शेवटच्या दिवशी आम्हाला समोरच्या बाजूचा प्लॅस्टिक काढून त्याच्यानंतर शेवटचे 2 दिवस मुलांनी न झोपता दिवस रात्र काम करून ती समोरची बाजू पूर्ण केली. आणि जवळजवळ आम्हाला जालगावच्या ग्रामस्थांकडनं जे आम्हाला अभिप्राय मिळाले त्याच्यात आम्हाला असं वाटतं आम्ही 100% कधीच म्हणणार पण 90% तरी आम्ही याच्यात यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं. आम्ही प्रयत्न करतो की आपली जी कलाकृती आहे वर्षातून एकदा की आपली कला आहे आपल्या अंगात ती लोकांसमोर मांडावी. त्याच्यानंतर सर्व आमची मुलं बाहेर कुठेही असला असं प्रोफेशन म्हणून करत नाही पण जे काय करतात त्यांना असं बऱ्याच जणांकडनं रिस्पॉन्स आला की तुम्ही हे व्यावसायिकरित्या यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल अशावर का टाकत नाही की ज्यामुळं एखाद्या मुलाला त्याच्यात एक्सपोजर मिळू शकतो. त्या दृष्टीने पण आमच्या आता प्रयत्न चालू आहेत. जास्तीत जास्त तुमच्यासारख्या चॅनलमार्फत आमची मुलं जर अशी
बाहेरच्या जगात पोहोचली तर आम्हाला आनंदच वाटतो. आम्ही असेच प्रयत्न करत राहू. आपल्यासारख्यांचं सहकार्य मिळालं निश्चितच आम्ही आणखी पुढची घेतो. धन्यवाद.